हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण सुंदर असे 3D इफेक्ट असलेले टेबल मॅट शिकणार आहोत। आता आपण याची लांबी मोजूया। हे बघा 8 इंच आहे। तुम्ही हे टेबल मॅट मोठेसुद्धा करू शकता। आता याचे वजन बघूया, 29 ग्रॅम। हे टेबल मॅट बनवण्यासाठी मी 4 प्लाय वूल घेतलेली आहे, 1.6 mm क्रोशा हुक आणि एक सीझर। सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। सुरुवातीला 12 साखळ्या करायच्या आहेत, 12 चेन्स। 12 साखळ्या झाल्यावर पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचे आहे। हे बघा अशी एक रिंग तयार झाली। आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला। आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल 32 DC करायचे आहेत, म्हणजे 32 खांब आपल्याला करायचे आहेत। चला तर मग 32 डबल क्रोशा आपण बनवून घेऊ। हे बघा 32 खांब माझे बनवून झालेले आहेत। आता पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडायचे आहे। हे बघा अशा प्रकारे। आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला। अजून 2 साखळ्या करा गॅप म्हणून। आता पहिली गॅप आहे ती सोडून द्यायची आहे, स्किप करायची आहे ही, आणि पुढच्या गॅपमध्ये एक DC करायचा आहे, म्हणजेच एक खांब करायचा आहे। 2 साखळ्या करा आता गॅप म्हणून। परत पुढची गॅप स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक खांब करायचा। परत 2 साखळ्या करा, परत एक गॅप स्किप करा आणि पुढच्या गॅपमध्ये एक खांब। आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे। खांब झाल्यानंतर 2 साखळ्या करायच्या। हे बघा अशा प्रकारे दिसेल। चला तर मग असं आपण राऊंड पूर्ण करू। एक खांब 2 साखळ्या। हे बघा माझा राऊंड पूर्ण झाला आहे। शेवटच्या 2 साखळ्या केलेल्या आहेत। आता आपण पहिले 5 साखळ्या केल्या होत्या, त्याच्या तिसऱ्या साखळीमध्ये इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे दिसेल। आता परत 3 साखळ्या करा, पहिला खांब झाला। अजून 2 साखळ्या करा गॅप म्हणून। आता पुढच्या गॅपमध्ये इथे आपल्याला 5 खांब करायचे आहे, 5 DC इन सेम गॅप। चार 5 खांब झाले की पहिला जो खांब होता तिथे सुई अशा प्रकारे घालून हे लूप खेचून घ्यायचं आहे। हा झाला पॉपकॉर्न स्टिच। आता 2 साखळ्या करा गॅप म्हणून, आणि इथे जो खांब दिसतोय त्या खांबावर आपल्याला एक खांब करायचा आहे, DC ऑन DC। परत 2 साखळ्या करा आणि पुढचा जो खांब आहे त्यावर सुद्धा एक खांब करायचा आहे। हे बघा आता परत 2 साखळ्या करा आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे 5 DC पॉपकॉर्न स्टिच बनवायचं आहे। म्हणजे पहिले 5 खांब करून घ्या। तुम्ही 6 खांब केले तरी चालतील। आता पहिल्या खांबाच्या इथे सुई अशा प्रकारे घालून ते लूप बाहेर खेचून घ्या, वर खेचून घ्या। हे बघा असं दिसेल। आता 2 साखळ्या करा। आता DC ऑन DC, म्हणजे या खांबावर परत एक खांब करायचा आहे। कुठलाही खांब सोडून देऊ नका, म्हणजे मिस नका करू, नाहीतर ते व्यवस्थित दिसणार नाही। 2 साखळ्या झाल्यावर परत पुढच्या खांबावर खांब करायचा आहे। परत 2 साखळ्या करायच्या आहेत आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 5 DC पॉपकॉर्न स्टिच बनवायचे। 2 3 4 आणि 5। लूप वर खेचून घ्या। पहिल्या खांबाच्या इथून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून ते लूप वर खेचा। हे बघा खूप सोपं आहे। 2 साखळ्या करा आणि परत खांबावर खांब करा, DC ऑन DC। परत 2 साखळ्या, पुढच्या खांबावर सुद्धा खांब करायचा आहे, 2 साखळ्या, आणि आता पुढच्या गॅपमध्ये परत 5 DC पॉपकॉर्न स्टिच।
खूप सोपा राऊंड आहे हा. 5 DC पॉपकॉर्न स्टिच झाले की आपण DC ऑन DC 2 वेळा करतो आहे, म्हणजे खांबावर खांब, नंतर पॉपकॉर्न स्टिच बनवते. आणि एक खांब झाला की 2 साखळ्या करायला विसरू नका. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. 2 साखळ्या केलेल्या आहे शेवटच्या. आता परत तिसऱ्या साखळीची स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. आता परत 3 साखळ्या करा, म्हणजे पहिला खांब झाला. 2 साखळ्या गॅप म्हणून, म्हणजे टोटल 5 साखळ्या झाल्या. आता इथे आपल्याला 5 DC पॉपकॉर्न स्टिच बनवायचं आहे, म्हणजे पहिले 5 खांब करून घ्या. पाच खांब झाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने मी शिकवते. बघा, अशा पद्धतीने सुद्धा पॉपकॉर्न स्टिच तुम्ही बनवू शकता. मी टर्न केला आहे. 2 साखळ्या करा. आता परत टर्न करा आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे अजून एक 5 DC पॉपकॉर्न स्टिच बनवा. आता यावेळेस मी जरा वेगळ्या पद्धतीने पॉपकॉर्न स्टिच बनवलात. हे बघा, 5 DC झाल्यावर टर्न करा आणि 2 चेनची जी गॅप आहे तिथून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून लूप बाहेर खेचा. आता 2 साखळ्या करा. आता आपल्याला DC वर DC करायचं आहे. परत 2 साखळ्या, परत DC वर DC, परत 2 साखळ्या. हे बघा, अशा प्रकारे दिसेल. एका स्टिचवर आता 2 स्टिच आलेले आहेत, 2 पॉपकॉर्न आलेले आहेत. आता परत इथे 2 चेनची जी गॅप आहे इथे परत पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहेत, म्हणजे 5 खांब. टर्न करा आणि इथून आपल्याला क्रोशा हुक अशा प्रकारे घालून लूप वर खेचायचं आहे. 2 साखळ्या करायच्या. आता परत टर्न करा आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये पॉपकॉर्न स्टिच. आपण ते प्रत्येक राऊंडला एक एक वाढवत आहोत. टर्न करा आणि 2 साखळ्या केल्या होत्या तिथून, हे बघा, इथून क्रोशा हुक अशा प्रकारे घालून वर खेचा. परत 2 साखळ्या करा. आता DC वर DC, खांबावर एक खांब करायचा आहे, ते अजिबात विसरू नका. परत 2 साखळ्या, परत खांबावर खांब, परत 2 साखळ्या. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करायचा आहे. हे बघा, आता इथे खांबावर खांब केल्याचा, दोन्ही ठिकाणी पॉपकॉर्न स्टिच, परत 2 साखळ्या, परत खांबवर खांब, इथे पॉपकॉर्न स्टिच येणार, इथे पण पॉपकॉर्न स्टिच येणार. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. 2 साखळ्या केल्या आहेत आणि आता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही स्लिप स्टिच करू शकता. परत 3 साखळ्या करा. पहिला खांब, 2 साखळ्या गॅप, आणि आता या पुढच्या गॅपमध्ये इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवायची आहे. आता या राऊंडमध्ये टोटल 3 पॉपकॉर्न स्टिच बनवावे लागणार आहेत. आता टर्न करा. अशा प्रकारे क्रोशा हुकने ते लूप बाहेर काढा. 2 साखळ्या करा. परत टर्न करा. आता 2 पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये आपण 2 साखळ्या केल्या होत्या, तिथे स्टिच करायचं आहे पॉपकॉर्न स्टिच. हे बघा, अशा प्रकारे या राऊंडमध्ये आपण टोटल 3 पॉपकॉर्न स्टिच करत आहोत.
अशा प्रकारे हा रुमाल तुम्ही मोठा करू शकता, एक एक पॉपकॉर्न स्टिच वाढवत. हवा तितका मोठा तुम्ही हा रुमाल बनवू शकता. दोन साखळ्या करा आणि आता तिसरा पॉपकॉर्न स्टिच इथे करायचा आहे. आता दोन साखळ्या करा. आता खांबावर खांब करायचा आहे, DC ऑन DC. परत दोन साखळ्या. आता पुढच्या खांबावर खांब करायचा आहे. परत दोन साखळ्या. आता या गॅपमध्ये इथे एक पॉपकॉर्न स्टिच करायची आहे. इथे दोन पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये आणि या साईडला असे टोटल 3 पॉपकॉर्न स्टिच येतील. मग खांबावर खांब, दोन साखळ्या, परत खांबावर खांब. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. मी हा लास्ट राऊंड करणार आहे, तिसरा. आणि याच्या पुढे मी रुमाल वाढवणार नाही आहे. पूर्ण झाल्यावर जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतेच. हे बघा, माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. 2 साखळ्या झालेल्या आहेत. आता मी खांबावर खांब करत आहे. आता 7 साखळ्या करायच्या आहेत, 7 चेन्स. हे बघा, 7 साखळ्या झाल्यावर आपली ही पुढची गॅप आहे, तिथे आपल्याला खांब करायचा आहे, 1 DC. हे बघा, अशा पद्धतीने दिसेल. आता 2 साखळ्या करा. आता पहिल्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला पॉपकॉर्न स्टिच नाही बनवायची, तर इथे बनवायची. आता आपल्याला 3 पॉपकॉर्न स्टिचचे 2 करायचे आहेत या राऊंडमध्ये. म्हणून मी पहिल्या 2 चेनच्या गॅपमध्ये पॉपकॉर्न स्टिच नाही केली. हे बघा, आता टर्न करा. लूपमधून दोरा बाहेर काढला. 2 साखळ्या करा, टर्न करा आणि या 2 पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये इथे अजून एक पॉपकॉर्न स्टिच बनवा. आता टर्न केलं आणि लूपमधून बाहेर काढला. 2 साखळ्या केल्या. हे बघा, 3 वर 2 पॉपकॉर्न स्टिच झालेले आहेत. आता 2 साखळ्या झाल्यावर ही जी गॅप आहे इथे आपल्याला डायरेक्ट खांब करायचा आहे, 1 DC. आता 5 साखळ्या करायच्या आहेत. आपण या राऊंडमध्ये 5 साखळ्यांचे लूप बनवत आहोत आणि त्याच गॅपमध्ये अजून एक खांब करायचा. हे बघा, अशा पद्धतीने 5 साखळ्यांचे आपण लूप बनवत आहोत. आणि या राऊंडमध्ये आपण पॉपकॉर्न स्टिच आपण कमी कमी करत आहोत. 3चा 2 झाला. आता 2 साखळ्या करा आणि आता इथे आपल्याला पॉपकॉर्न स्टिच करायची आहे. आता 2 साखळ्या करा, टर्न करा. पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये इथे परत पॉपकॉर्न स्टिच बनवा. दोन साखळ्या करा, टर्न करा आणि आता आपल्याला या गॅपमध्ये एक खांब करायचा आहे. आता 5 साखळ्या आणि परत एक खांब त्याच गॅपमध्ये, 5 चेन लूप. 2 साखळ्या करा परत. आता आपल्याला इथे पॉपकॉर्न स्टिच बनवायची आहे आणि इथे 2, नंतर आपल्याला 5 चेनचं लूप बनवायचं. अशा प्रकारे
असा हा राऊंड पूर्ण करा. हे बघा, हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आता शेवटी काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते. 2 साखळ्या केलेल्या आहेत आणि आता हे आपण 7 साखळ्या केल्या होत्या पहिले, तिथे स्लिप स्टिचने अशा प्रकारे जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता याच लूपमध्ये आपल्याला टोटल 12 खांब करायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 5 चेनचे लूप बनवले होते, तिथे आपण 12 खांब 12 DC बनवून घेतलेत. हे बघा, आता काय करायचं आहे, 2 साखळ्या करा. या राऊंडला आपल्याला 2 पॉपकॉर्न स्टिचच्या मध्ये 1 पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे, म्हणजे तो शंकरपाळीचा आकार पूर्ण होईल. 5 खांब करून घ्या. आणि आता पॉपकॉर्न स्टिच बनवा. सुरुवातीला मी अशा प्रकारे बनवलं होतं. हे बघा, ते लूप वर खेचून घ्या क्रोशा हुकच्या मदतीने. 2 साखळ्या करा आणि आता डायरेक्ट 5 साखळ्यांचं जे लूप आहे तिथे 12 खांब करायचे आहेत. हे बघा, 12 खांब माझे बनवून झालेले आहेत. आता 2 साखळ्या करा आणि हे 2 पॉपकॉर्न स्टिच आहे त्याच्यामध्ये 1 पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्या. म्हणजे पहिले 5 खांब करा आणि पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्या. पॉपकॉर्न स्टिच झाल्यावर 2 साखळ्या करायच्या आणि पुढच्या लूपमध्ये इथे 12 खांब अशा प्रकारे करायचे आहेत. असा हा राऊंड तुम्ही पूर्ण करा. हे बघा, हा राऊंडसुद्धा माझा पूर्ण झालेला आहे. 5 चेनच्या लूपमध्ये 12 खांब आणि 2 पॉपकॉर्न स्टिचच्या वरती 1 पॉपकॉर्न स्टिच. 2 साखळ्या केल्या आणि पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घेतलं. हे बघा, आता 3 साखळ्या करा. पहिला खांब झाला आणि आता 2 साखळ्या करा. आपल्याला 2 साखळ्यांचा पिको करायचा आहे. आता तिसऱ्या साखळीमध्ये क्रोशा हुक अशा प्रकारे घालून तिथे स्लिप स्टिच करायची. हे बघा, म्हणजे 2 साखळ्यांचा पिको झाला. आता पुढच्या गॅपमध्ये 1 खांब करायचा आहे 1 DC इन नेक्स्ट गॅप. हे बघा,
आता 2 साखळ्या करा, 3 केल्या तरी चालतील आणि अशा प्रकारे इथे पिको करायचा आहे. परत पुढच्या गॅपमध्ये एक खांब करा, 2 साखळ्या करा, 3 केल्या हरकत नाही आणि अशा प्रकारे स्लिप स्टिच करा, म्हणजे तिथे एक पिको तयार झाला. आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक खांब आणि 3 साखळ्यांचा पिको करायचा आहे. म्हणजे 12 खांब आहेत तर 12 खांबांवर 12 खांब येतील आणि त्या प्रत्येक खांबावर 3 साखळ्यांचा पिको येईल. खूप सोपा राऊंड आहे हा. हे बघा, 12 खांबांवर 12 खांब आणि 3 साखळ्यांचा पिको हा राऊंड पूर्ण केला. आता पुढे काय करायचं आहे बघा, 2 साखळ्या करा आणि हा पहिला पॉपकॉर्न आहे एक, त्याच्या मध्यभागी अशा प्रकारे क्रोशा हुक घालून स्लिप स्टिच करायची. परत 2 साखळ्या करा आणि आता परत प्रत्येक खांबावर एक एक खांब करून 3 साखळ्यांचा पिको करून घ्या. हे बघा, माझं 12 खांबांवर 12 खांब बनून झालेले आहेत. 2 साखळ्या करा शेवटच्या आणि हा जो पहिला पॉपकॉर्न स्टिच आहे त्याच्यामध्ये स्लिप स्टिच करा. परत 2 साखळ्या करा आणि आता परत 12 खांबांवर 12 खांब आणि 3 साखळ्यांचा पिको, असं हा राऊंड पूर्ण करा. हे टेबल मॅट तुम्ही टिपॉयवर ठेवू शकता किंवा वॉल हँगिंग म्हणून सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. चला तर मग हा शेवटचा राऊंड आपण पूर्ण करूया. हे बघा, हा पूर्ण टेबल मॅट माझा तयार झाला आहे. किती छान दिसतंय बघा, 3D इफेक्ट आलेला आहे. शेवटच्या 2 साखळ्या केलेल्या आहेत आणि आता पॉपकॉर्न स्टिचच्या वर आपण स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. आता हे एक्स्ट्राचे धागे आहेत ते सगळे आपल्याला हाईड करून कट करायचे आहे पाठीमागच्या साईडला. हे बघा, अशा प्रकारे हे धागे लपवून कट करून घ्या. फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगामध्ये तुम्ही टेबल मॅट बनवा आणि माझ्या या चॅनलला लाईक कमेंट करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.